Hello student, welcome to the third lecture of digital marketing. In last lecture we saw different channels related digital marketing, and Mr. Suhas has two questions related to digital marketing. In that, first one was, what is search engine and what shall I do to rank my website on internet? So these two questions was asked by Mr. Suhas to Dr. Ajay. In today's session we are going to discuss about these two questions. So let us start with search engine. A web search engine or an internet search engine is a software system that is designed to carry out web search, which is internet search, which means to search the World Wide Web in a systematic way for a particular information specified in a textual web search query. So basically, search engine is one type of a software application which is designed to carry out search result. Means जे पण आपण वर्ड टाईप करतो गूगलमध्ये ते वर्ड त्याच्याशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आपल्याला डिस्प्ले होती ती सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला सर्च इंजिन थ्रू बघायला मिळते. सो बेसिकली गूगल, याहू किंवा बिंग ह्या ज्या वेबसाईट्स आहेत त्यांनी त्यांचे सर्च इंजिन डेव्हलप केलेले आहेत. का तर युजरला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन विदिन टाईम मिळावी आणि फास्टली ती इन्फॉर्मेशन डिस्प्ले व्हावी म्हणून दे डेव्हलप देअर ओन सर्च इंजिन्स टू प्रमोट डिफरंट टाइप्स ऑफ वेब पेजेस थ्रू दॅट सर्च इंजिन. ठीक आहे. सो बेसिकली सर्च इंजिन हे काय असतात, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स आहेत की ज्यांची हेल्प घेऊन आपण आपल्याला पाहिजे त्या टॉपिक रिलेटेड किंवा सब्जेक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन सर्च करू शकतो. ठीक आहे. मग इन्फॉर्मेशन सर्च करताना ज्या पण टॉपिक रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन सर्च करायची आहे ते सगळे टॉपिक आपल्याला टेक्स्च्युअल मॅटरमध्ये सर्च बारमध्ये टाईप करायचे असतात आणि मग त्या टॉपिक रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत जाते थ्रू द सर्च इंजिन. सो बेसिकली search engine is one type of a software system which designed to carry out a result related to web search. ठीक है. So basically the search result are generally presented in a line of a search result, often referred to as a search engine result pages. सो बेसिकली जे पण सर्च रिझल्ट्स आपल्याला वेबसाईट थ्रू डिस्प्ले होतात किंवा नंबर ऑफ लिंक्स ज्या ओपन होतात त्या सगळ्या लिंक्सला सर्च इंजिन रिझल्ट पेजेस असं म्हणतात आणि त्याला शॉर्टकटमध्ये SERP असं पण म्हणतात, म्हणजेच सर्च इंजिन रिझल्ट पेजेस. गूगलच्या सर्च इंजिन बारमध्ये सपोज मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा वर्ड टाईप केला तर त्याच्याशी रिलेटेड जे पण नंबर ऑफ पेजेस किंवा नंबर ऑफ लिंक्स ओपन होतात त्या सगळ्या लिंक्सला आपण काय म्हणतो, सर्च इंजिन रिझल्ट पेजेस. ठीक आहे. द इन्फॉर्मेशन मे बी अ मिक्स ऑफ लिंक्स टू वेब पेजेस, इमेजेस, व्हिडिओज, ग्राफिक्स, आर्टिकल्स, रिसर्च पेपर्स अँड अदर टाईप ऑफ फाईल्स. सो बेसिकली जे पण आपण टेक्स्ट मॅटरमध्ये क्वेरी इन्सर्ट केलेली असते सर्च इंजिनसाठी त्याच्या रिझल्टमध्ये रिटर्नमध्ये आपल्याला त्याच वेब पेज किंवा त्या कंटेंट रिलेटेड आपल्याला डिफरंट टाईप्सचे लिंक्स अवेलेबल होतात किंवा त्याच्याशीच रिलेटेड व्हेरियस टाईपच्या इमेजेस असतील, व्हिडिओज असतील किंवा जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असेल त्या पर्टिक्युलर कंटेंटचं किंवा आर्टिकल्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर सर्च क्वेरी. म्हणजे पण आपण क्वेरी टाईप करतो त्या क्वेरी रिलेटेड इंटरनेटवरती किंवा त्या पर्टिक्युलर सर्च इंजिनवरती जेवढी पण इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल ती सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला लिंक्समध्ये मिळून जाते आणि मग जी लिंक आपल्याला रिलेव्हंट वाटते ती लिंक आपण ओपन करतो आणि त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन एडिट करतो. ठीक आहे. सो बेसिकली जो पण सर्च रिझल्ट लिस्ट आउट होतो त्याला सर्च इंजिन रिझल्ट पेजेस म्हणतात आणि जी पण इन्फॉर्मेशन आपल्याला सर्च इंजिन थ्रू मिळते ती सगळी इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ लिंक्स, images, videos, graphics, articles,
रिसर्च पेपर्स अशा फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असते. ठीक आहे. So again Dr. Ajay says to understand these, see the comparison of a search result of a Yahoo and Google for a same product. मग सर्च इंजिनची कन्सेप्ट अंडरस्टँड करण्यासाठी डॉक्टर अजयने अगेन याहू आणि गुगल ह्या वेबसाईटमध्ये किंवा ह्या सर्च इंजिनमध्ये जो डिफरन्स आहे तो एक्सप्लेन केलेला आहे. आता इथं बघा त्यांनी बाय अ न्यू कार हे सर्च वर्ड आहेत की जे सर्च इंजिनमध्ये टाईप केलेले आहेत. ठीक आहे. आणि जेव्हा नवीन कार बाय करायची अशी क्वेरी मी इन्सर्ट केली तर त्याच्याशी रिलेटेड इथं मला नंबर ऑफ लिंक्स ओपन झाल्यात थ्रू द याहू सर्च इंजिन. ठीक आहे. आणि सेकंड एक्झाम्पल त्यांनी दिलेले गुगल सर्च इंजिन. सो गुगलमध्ये मी बाय अ न्यू कार अशी क्वेरी इन्सर्ट केली तर त्याच्याशी रिलेटेड तो मला व्हेरियस टाईपच्या लिंक्स देतोय. ठीक आहे. त्याच्यासोबत तो मला व्हेरियस इमेजेस डिस्प्ले करतोय, वेगळ्या वेगळ्या वेबसाईट्स तो ओपन करतोय रिलेटेड टू माय सर्च क्वेरी. सो बेसिकली ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या डेव्हलपमेंट रिलेटेड मॅटर करतात की तुम्ही त्या पर्टिक्युलर सर्च इंजिनला कसं डेव्हलप केलेलं आहे. जसं की सांगितल्याप्रमाणे सर्च इंजिन हे एक टाईपचं सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन असतं, आपण आपल्या गरजेनुसार ते डेव्हलप करत असतो. सो बेसिकली याहू आणि गुगल सर्च इंजिन हे आहेत की जे एकाच सर्च क्वेरीचे वेगळे वेगळे रिझल्ट्स आपल्याला डिस्प्ले करतायत. डिपेंड करतं की कुठल्या क्वेरी किंवा कुठल्या लिंक्स तो तुम्हाला डिस्प्ले करतोय. ठीक आहे. सो बेसिकली गुगल आणि सर्च हे दोन काय आहेत, सर्च इंजिन आहेत की ज्याच्यावरून आपण इन्फॉर्मेशन सर्च करतो रिलेटेड टू आवर क्वेरी. Now you can easily differentiate the search result shown by two search engines, that is Yahoo and Google. It is shown different websites having information for buying a new car. The entire SEO works on keyword. If those keywords are being used in the content of the website, then that website may rank in a top 10 or a 20 search result. So basically आता आपण ज्या दोन स्क्रीन पाहिल्या त्याच्यावरून आपल्याला याहू आणि गुगल ह्या दोन सर्च इंजिनमधला डिफरन्स लक्षात येतो. तर याहू आणि गुगल ह्या वेगळे वेगळे रिझल्ट डिस्प्ले करतात. तर ही जी पूर्ण प्रोसेस आहे ती कशावरती डिपेंड आहे, बेसिकली सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन कीवर्ड्स. आता आपण कीवर्ड्स रिलेटेड एक टॅग पाहिला होता ॲडव्हान्स्ड HTMLमध्ये. ठीक आहे. की ज्याच्यामध्ये मेटा टॅग वापरला जातो आणि मेटा टॅग हा आपल्याला कीवर्ड्स रायटिंगसाठी हेल्प करतो. मेटा टॅगमध्ये एक ॲट्रिब्यूट आहे की ज्याचं नाव आहे कंटेंट आणि त्या कंटेंट ॲट्रिब्यूट थ्रू आपण वेबसाईट रिलेटेड किंवा त्या पर्टिक्युलर वेब पेज रिलेटेड व्हेरियस कीवर्ड्स ॲड करतो. ठीक आहे. आणि मग त्या कंटेंटमध्ये जे पण आपण कीवर्ड्स ॲड करू त्या कीवर्ड्स रिलेटेड आपल्याला वेब पेजेस सर्च करायला मिळतात. फॉर एक्झाम्पल कंटेंटमध्ये जर मी ॲड केलं न्यू कार किंवा कंटेंटमध्ये मी ॲड केलं कार किंवा कंटेंटमध्ये मी ॲड केलं बाय अ न्यू कार. सो असे हे 3 टाईपचे कंटेंट मी ॲड केले तर त्याच्यामध्ये जेव्हा मी सर्च इंजिनमध्ये बाय अ न्यू कार टाकेल किंवा कार टाकेल किंवा न्यू कार टाकेल तर त्या तिन्ही वेळेस मला सेम रिझल्ट डिस्प्ले होईल. ठीक आहे. सो द कीवर्ड्स हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात टू सर्चिंग अ पर्टिक्युलर कंटेंट ऑन अ सर्च इंजिन. मग तुम्ही जशा टाईपचे कीवर्ड्स वापरले असतील तशा टाईपची इन्फॉर्मेशन आपल्याला सर्च करून मिळते. बेसिकली कीवर्ड्स वापरताना ते युजरच्या माइंडला कन्सिडर करून वापरले पाहिजेत की तो इझिली सर्च करू शकेल किंवा ते खूप सिम्पल असले पाहिजेत की ज्याच्या थ्रू युजरला आपल्या वेबसाईटपर्यंत पोहोचता येईल आणि आपल्या वेबसाईटमध्ये जे पण कंटेंट आहेत रिलेटेड टू दॅट पार्ट दे कॅन शो दॅट पर्टिक्युलर कंटेंट थ्रू आवर वेबसाईट. सो बेसिकली proper choice of a keyword is the most important part to reach that particular website or to rank that particular website. ठीक आहे. सो बेसिकली SEOच्या रिलेटेड जे आपण डिफरंट टाईपच्या टेक्निक्स आहेत ते आपण ह्या चॅप्टरमध्ये पुढं बघणार आहोत. आता अगेन मिस्टर सुहास सेज समथिंग. ओ सर, इट इज क्रिस्टल क्लिअर नाव how search engine plays important role in ranking the website. Please tell me, shall I pay and rank my website?
or is there any other way which is economical which I can use to rank without paying? So basically आता after getting answer of what is mean by search engine and how to rank website, Mr. Suhas has a new question which is how to what are the ways to rank पर्टिक्युलर वेबसाईट. मीन्स वेबसाईटला रँकमध्ये आणण्याचे कुठले कुठले वेज आहेत हा क्वेश्चन पडलेला आहे कोणाला, मिस्टर सुहासला. किंवा असे कुठले पे फॅसिलिटीज आहेत का की ज्यांचा यूज करून मी माझी वेबसाईट टॉपला रँक करू शकतो. ठीक आहे. सो अगेन डॉक्टर अजय सेज देअर आर 2 ways टू रँक वेबसाईट. फर्स्ट वन इज paid search which is called as a pay and rank, and second one is a organic search. So basically तुमच्या वेबसाईटला रँक करण्यासाठी मिस्टर अजयने 2 वेज सांगितलेले आहेत की ज्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे पेड सर्च आणि सेकंड वन आहे ऑर्गॅनिक सर्च. तर ह्या कन्सेप्ट डिजिटल मार्केटिंग रिलेट आहेत. तुमच्या वेबसाईटचं नंबर ऑफ व्हिजिटर्स कसे इन्क्रीज झाले पाहिजेत किंवा नंबर ऑफ लोकांनी तुमच्या वेबसाईटला व्हिजिट कसं केलं पाहिजे त्याच्याशी रिलेटेड ह्या 2 टेक्निक आहेत की ज्यांचा यूज करून आपण आपल्या वेबसाईटला सर्चिंगमध्ये टॉपला पोहोचवू शकतो. बघा मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा वर्ड टाकल्यानंतर तिथं मला n नंबर ऑफ वेबसाईट्स ओपन होतात, पण त्याच्यातल्या काही वेबसाईट 1 नंबरला असतात, 2, 3 असे नंबर्स येतात. मग जी वेबसाईट टॉपला असते तिने टॉप रँकिंग मिळवण्यासाठी काहीतरी स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी केलेली असते, दॅट्स वाय ती वेबसाईट टॉपला असते. मग त्याच्याशी रिलेटेड ह्या 2 गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे पेड सर्च आणि सेकंड आहे ऑर्गॅनिक सर्च. सो लेट अस सी वन बाय वन इन detail. First one is paid search. So in paid search we have to pay to publish our websites on the internet or to promote our websites on internet. So basically paid search is a form of a digital marketing where search engine such as Google allows advertiser to show ads on their search engine result pages. बघा आपण कुठल्याही वेबसाईटचं वेब पेज ओपन केल्यानंतर मध्ये मध्ये ज्या ॲड्स येत राहतात वेगळ्या वेगळ्या प्रोडक्टच्या किंवा वेगळ्या वेगळ्या वेबसाईटच्या, सो त्या ॲड्स क्रिएट करण्यासाठी आपल्याला गुगल किंवा रिलेटेड जे सर्च इंजिन असेल त्याला आपल्याला काय करावं लागतं, पैसे पे करावे लागतात आणि त्याच्या थ्रू तो आपल्यासाठी आपल्या वेबसाईटला टॉप रँकिंग मिळवून देण्यात आपली मदत करतो किंवा आपली वेबसाईट डिजिटली प्रमोट करण्यात आपली मदत करतो. ठीक आहे. सो पेड सर्चमध्ये एक स्पेसिफिक अमाऊंट असते की जे आपल्याला पे करावी लागते आणि ती अमाऊंट पे केल्यानंतर आपल्या पर्टिक्युलर प्रोडक्टच्या ॲड्स रिपीटेडली येत राहतात. ठीक आहे. सो बेसिकली दिस इज अ एक्झाम्पल रिलेटेड टू पेड सर्च. आता इथं बघा त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, लिंक्स विथ ॲडव्हर्टाइजमेंट्स आर कॉल्ड ॲज अ पेड सर्च. आता इथं जे पण हा ॲड हा वर्ड आहे तो काय डिनोट करतो की ह्या वेबसाईटला तुम्हाला सर्च करण्यासाठी काय केलेले आहेत, पैसे पे केलेले आहेत. ह्या वेबसाईटच्या ओनरने तुम्हाला ती वेबसाईट सर्च करण्यासाठी गुगलच्या सर्च इंजिनला काय केलेले आहेत, एक स्पेसिफिक अमाऊंट पे केलेली आहे की ज्याच्या थ्रू तो त्यांची ॲड टॉपला दाखवते. ठीक आहे. किंवा आपण बाय अ न्यू कार वरती क्लिक केल्यानंतर तो त्याच्याशी रिलेटेड ज्या पण वेबसाईट्स आहेत त्या सगळ्या आपल्याला लिस्ट आउट करतो, पण त्याच्यामध्ये पण ज्या वेबसाईटच्या ओनरने गुगल सर्च इंजिनला काहीतरी स्पेसिफिक अमाऊंट पे केली असेल तो त्यांच्या वेबसाईट काय करतो, ॲट द टॉपला ठेवतो आणि मग रिमेनिंग वेबसाईट्स ज्या असतील त्याच्या खाली लिस्ट आउट होतात. ठीक आहे. सो बेसिकली ज्या पण वेबसाईटच्या पुढे ॲड हा वर्ड असतो त्या वेबसाईट्स काय असतात, पेड वेबसाईट्स असतात. ठीक आहे. Look at the figure and you will understand that you can pay Google or any search engine and rank your website on top of search. The keyword ad marked here shows that this site has a paid Google search engine to rank him at top. So basically जी वेबसाईट आता आपण पाहिली ज्याच्या पुढे ॲड हा वर्ड होता त्या पर्टिक्युलर वेबसाईटच्या ओनरने गुगल सर्च इंजिनकडे काहीतरी स्पेसिफिक अमाऊंट पेड केली आहे की ज्याच्या थ्रू तो तुमची वेबसाईट
टॉपला रँक करतो आहे किंवा रिझल्टमध्ये तो ॲट द टॉपला तुमची वेबसाईट डिस्प्ले करतो आहे. आणि अशा वेबसाईट्स कशा फाइंड आउट करायच्या, तर ज्या वेबसाईटच्या पुढे ॲड हा वर्ड असेल त्या वेबसाईट काय असतात, पेड असतात किंवा त्यांनी त्यांच्या पेड ॲड क्रिएट केलेल्या असतात. ठीक आहे. आणि मग त्यांना पैसे पे कधी करावे लागतात त्या वेबसाईटच्या ओनरला. फॉर एक्झाम्पल ॲड असे वर्ड असणाऱ्या 4 वेबसाईट आहेत. जर माझी वेबसाईट सेकंड नंबरला असेल आणि तुम्ही जस्ट बघून ती सोडून दिली तर त्याच्याशी रिलेटेड मला पैसे पे करावे लागत नाहीत. पण तुम्ही ती वेबसाईट बघितली आणि त्याच्यावरती क्लिक केलं त्याच्यानंतरच मला गुगलला पैसे पे करावे लागतात रिलेटेड टू दॅट सर्च. सो ह्याला काय म्हणतात, पेड सर्च म्हणतात. अगेन हिअर दे डिस्प्ले अनदर एक्झाम्पल रिलेटेड टू पेड सर्च. आता इथं बघा अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये स्पॉन्सर्ड हा वर्ड दिसतोय. ठीक आहे. सो जसं की ॲड हा वर्ड काय इंडिकेट करतो की ही पेड वेबसाईट आहे फॉर ॲडव्हर्टाइजमेंट. अगेन स्पॉन्सर्ड हा वर्ड पण इंडिकेट करतो की पर्टिक्युलर त्या वेबसाईटने काहीतरी अमाऊंट गुगलला पे केली आहे टू प्रमोट देअर वेबसाईट. ठीक आहे. सो इन अबव फिगर shows the keyword sponsored which is also paid site to rank the images and information at the top. So basically ज्या पण वेबसाईटला स्पॉन्सर्ड किंवा ॲड असे वर्ड्स असतात त्या सगळ्या वेबसाईटने काहीतरी अमाऊंट गुगलला पे केलेले असते टू प्रमोट देअर डिजिटल मार्केटिंग ओव्हर द इंटरनेट और टू प्रमोट देअर वेबसाईट ॲट अ टॉप रँकिंग. ठीक आहे. सो बेसिकली दिस इज ऑल अबाउट द पेड सर्च की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं व्हॉट इज मीन बाय पेड सर्च अँड हाऊ वी कॅन फाइंड आउट दॅट आवर वेबसाईट इज वेदर पेड ऑर नॉट. ठीक आहे. पेड सर्च म्हणजे काय, आपण आपल्या वेबसाईटला प्रमोट करतो ओव्हर द इंटरनेट की ज्याच्या थ्रू आपली वेबसाईट टॉप रँकिंगला जाते, नंबर ऑफ युजर्स आपल्या वेबसाईटला व्हिजिट करू शकतात. ठीक आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी जे पण व्हेरियस टाईपचे सर्च इंजिन्स आहेत लाईक गुगल, याहू, बिंग आणि अजून अशा डिफरंट टाईपचे जे सर्च इंजिन आहेत त्यांना आपण एक स्पेसिफिक अमाऊंट पे करतो आणि ती अमाऊंट पे केल्यानंतर ते पर्टिक्युलर सर्च इंजिन्स आपल्यासाठी आपल्या वेबसाईटला प्रमोट करण्याचं काम करतात. ठीक आहे. सो दिस इज अ वन टाईप ऑफ अ रँकिंग वेबसाईट ओव्हर द इंटरनेट. So let us see the second type of a search engine which is organic search. Organic search results are the web page listing that most closely match the user's search query based on relevance, also called natural search result. Ranking high in the organic search result is what SEO is all about. It is free of cost. सो बेसिकली ऑर्गॅनिक सर्च हा वेबसाईट रँक करण्याचा सेकंड टाईप आहे की ज्याच्या थ्रू पण आपण आपली वेबसाईट रँक करू शकतो. ऑर्गॅनिक सर्च रिझल्ट्स आर द वेब पेजेस लिस्टिंग दॅट मोस्ट क्लोजली मॅच द युजर्स सर्च क्वेरी बेस्ड ऑन रिलेव्हन्स. म्हणजेच काय तर आपण सर्च बारमध्ये कुठल्याही सर्च इंजिनच्या गुगल असो किंवा याहू असो त्या सर्च इंजिनच्या सर्च बारमध्ये जे पण कीवर्ड टाईप्स करतो किंवा जे पण वर्ड टाईप करतो त्या वर्डला रिलेट करणाऱ्या ज्या पण वेबसाईट्स असतील किंवा जे पण वेब पेजेस असतील ते सगळे वेब पेजेस ॲटोमॅटिक लिस्ट आउट होतात आणि ते लिस्ट आउट होताना तुम्हाला रँडमली दिसतात किंवा तुमच्या कंटेंटला रिलेट करणाऱ्या जे पण वेब पेजेस आहेत ते वन बाय वन डिस्प्ले होतात आणि त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, इन्फॉर्मेशन सर्च करू शकतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जर मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा वर्ड टाकला तर त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन कम्प्युटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन रोबोटिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा लिंक्स आपल्याला ओपन होतात ॲटोमॅटिकली आणि त्या लिंक थ्रू आपण मग आपल्याला पाहिजे ती इन्फॉर्मेशन सर्च करू शकतो. सो बेसिकली इट अल्सो कॉल्ड ॲज अ नॅचरल सर्च. सो नॅचरली जे पण पेजेस गुगलला फाइंड होतात युजरने क्वेरी एंटर केल्यानंतर तो ते वेब पेजेस लिस्ट आउट करतो आणि मग ते वेब पेजेस आपल्याला डिस्प्ले होतात आणि त्याच्या थ्रू आपण इन्फॉर्मेशन सर्च करतो. ठीक आहे.
सो रँकिंग हाय इन ऑर्गॅनिक सर्च रिझल्ट इट व्हॉट SEO इज ऑल अबाउट. सो तुमची वेबसाईट रँक करायची असेल विदाऊट पेड, म्हणजेच ऑर्गॅनिक सर्चने जर तुमची वेबसाईट रँक करायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड एकच गोष्ट इम्पॉर्टंट असते की ज्याला म्हणतात SEO विच इज सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमध्ये वेबसाईट डेव्हलपमेंट रिलेटेड किंवा कोड रायटिंग रिलेटेड नंबर ऑफ टेक्निक्स सांगितलेत की ज्या फॉलो करून आपल्याला ती आपली वेबसाईट रँक करता येते. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही प्रोग्रामिंग करताना टायटल टॅग नाही लिहिला तरी पण आपला प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. बट जर तुम्ही टायटल टॅग नाही लिहिला आणि दुसऱ्या एखाद्या डेव्हलपरने कंटेंट रिलेटेड टायटल टॅग ॲड केला तर त्याचं वेबपेज तुमच्या वेबपेजच्या वरती रँक होईल, म्हणजे त्याचं टॉपला जाईल आणि आपलं वेबपेज बॉटमला येईल. सो अशा सिम्पल गोष्टी असतात रिलेटेड टू सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन की जे आपल्याला फॉलो करावे लागतात आणि त्याच्यावरतीच डिपेंड असतं की वेबसाईटमध्ये कुठले पेजेस टॉपला रँक करायचे आणि कुठले पेजेस बॉटमला रँक करायचे. ठीक आहे. अँड लास्ट स्टेटमेंट इन ऑर्गॅनिक सर्च इज इट्स अ फ्री ऑफ कॉस्ट. सो बेसिकली ऑर्गॅनिक सर्च तुम्हाला जनरेट करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला कुठलेही पैसे पे करावे लागत नाहीत. इट्स फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्यामुळेच त्याला काय म्हटलेलं आहे, नॅचरल सर्च, की रँडमली गुगलला किंवा याहूला जे पण पेजेस सापडतात रिलेटेड टू दॅट वर्ड ही कॅन डिस्प्ले ऑल दोज पेजेस. मग त्याच्यातून आपण पाहायचं की आपल्याला कुठले वेब पेजेस युजफुल आहेत, कुठले वेब पेजेस नाही आहेत आणि मग तशी इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करू शकतो थ्रू द ऑर्गॅनिक सर्च. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द ऑर्गॅनिक सर्च की ज्याच्यामध्ये नॅचरली पेजेस सर्च केले जातात आणि ते पेजेस सर्च करण्यासाठी आपल्याला सर्च इंजिनला पैसे पे करावे लागत नाही, ते फ्री ऑफ कॉस्ट असतं. आता त्याच्याशी रिलेटेड इथे एक एक्झाम्पल दिलेले बघा. आता इथं मी वरती सर्च इंजिनमध्ये टाईप केलं लॅपटॉप 2019. मग त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला इथं कुठंही ॲड किंवा स्पॉन्सर्ड असा वर्ड दिसत नाही. रँडमली गुगलला लॅपटॉप 2019 ज्या वेबपेजच्या मेटा टॅगमध्ये कंटेंट ॲट्रिब्यूटला व्हॅल्यू असाइन केलेली दिसली त्याने ते रँडमली सिलेक्ट केले आणि आपल्याला सर्च रिझल्टमध्ये डिस्प्ले केले. ठीक आहे. मग तुम्ही जेवढे जास्त व्यवस्थित तुमची वेबसाईट बनवाल किंवा कुठलेही टॅग मिस न करता वेबसाईट राईट कराल तेवढी ती नॅचरली टॉपला रँक केली जाते. आता इथे तुम्हाला एकही ॲड किंवा स्पॉन्सर्ड वर्ड दिसणार नाही कारण हे सगळे जे रिझल्ट्स त्यांनी डिस्प्ले केले ते काय ऑर्गॅनिक सर्च आहे किंवा नॅचरल सर्च आहे. नॅचरली जेवढे पेजेस दिसले त्यांनी ते डिस्प्ले केले. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द सर्च इंजिन अँड टाइप्स ऑफ अ रँकिंग वेबसाईट विच इज ऑर्गॅनिक सर्च अँड पेड सर्च. सो ह्या दोन टाईपचा यूज करून आपण आपल्या वेबसाईटला मार्केटमध्ये प्लेस करू शकतो. ठीक आहे. ह्याच्याशी रिलेटेड कोणाला काही डाऊट असेल तर ग्रुपवरती क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे. थांबूयात. थँक्यू.